EPS पेन्शनवर देशात संताप, सरकारवर मोठे आरोप. महिन्याला फक्त 1,000 रुपये. यात खरंच कोणाचं घर चालू शकतं का? भारतामधील लाखो निवृत्त कामगार आज हाच प्रश्न विचारत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एम्प्लॉईज पेन्शन स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या 1,000 रुपये पेन्शनवर सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्यांच्या मते आजच्या महागाईत 1,000 रुपये म्हणजे जगण्यासाठी नाही, तर संघर्ष करण्यासाठीही अपुरी रक्कम. विचार करा, औषधं महाग, किराणा महाग, दैनंदिन खर्च वाढलेले आणि पेन्शन अजूनही फक्त 1,000 रुपये. संसदीय समितीने सुद्धा स्पष्ट सांगितलंय, ही रक्कम अपुरेशी आहे आणि ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून निवृत्त नागरिकांना सन्मानाने जगता येईल. जयराम रमेश यांनी तर या पेन्शनला जवळपास विनोद म्हटलंय. दुसऱ्या बाजूला सरकारचं म्हणणं वेगळं आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडाविया यांनी सांगितलं की सरकार 1.16% योगदान देतं आणि पेन्शन वाढवताना योजनेची आर्थिक टिकाव क्षमता महत्त्वाची आहे. पण प्रश्न अजूनही तसाच आहे. टिकाव योजना महत्त्वाची की माणसाचं सन्मानाने जगणं? आता सर्वांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे आहेत, कारण ही फक्त पेन्शन नाही, ही आहे लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाची लढाई. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल, त्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारसोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.